अनेकांच्या मनात प्रश्न असतो की मृत व्यक्तींचे फोटो घरात नक्की कोणत्या भिंतीवर लावायला हवेत, कोणत्या दिशेच्या भिंतीवर लावायला हवे, घरात लावावे की नाही लावावे, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत अगदी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेकदा आपण अतोनात परिश्रम करतो पण पदरी यश पडत नाही. घरात विनाकारण वाद होतात, पैशाची ओढाताण होते किंवा एक अनामिक नकारात्मकता सतत जाणवते. वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार यामागे कारण पितृदोष असल्याचं सांगितलं जातं. मंडळी लक्षात घ्या, पितृदोष म्हणजे कोणताही शाप नाहीये, आपल्या आणि आपल्या पूर्वजांमधील ऊर्जेच्या प्रवाहात आलेला अडथळा. जेव्हा हा संबंध कमकुवत होतो तेव्हा जीवनातील स्थैर्य ढासाळू लागतं. ज्या घरात पूर्वजांचा सन्मान होतो तिथेच देवताही प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा आणि पितरांची दिशा मानली जाते. पूर्वज याच दिशेतून आपल्या जीवनात प्रवेश करतात. जर घराची दक्षिण दिशा दूषित असेल किंवा तिथे पितरांचा योग्य सन्मान नसेल तर वास्तूचे संतुलन बिघडते. पितृदोषाला पितृ आशीर्वादात बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांची प्रतिमा लावणे, अर्थात फोटो लावणे. हे केवळ फोटो लावणे इतकंच मर्यादित नसून एक पवित्र ऊर्जा केंद्र निर्माण करणं आहे. मग घरात पूर्वजांचे फोटो कोणत्या भिंतीवर लावावे तर दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावे असं शास्त्र सांगतं. दक्षिण दिशेला तुम्हाला फोटो लावणं शक्य नसेल तर दुसराही एक पर्याय आहे, तो म्हणजे पश्चिम दिशा. दक्षिण दिशा उपलब्ध नसल्यास हा दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता. पण काही दिशा मात्र अशा आहेत ज्या दिशेला पूर्वजांचे फोटो किंवा मृत व्यक्तींचे फोटो अजिबात लावू नये. त्यापैकी एक दिशा म्हणजे ईशान्य दिशा, अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधला कोपरा. ही देवतांची दिशा असते, इथे पितरांचे फोटो लावू नये. अनेक जण देवघरात पितरांचे फोटो ठेवतात, पूर्वजांचे फोटो ठेवतात. हे अत्यंत चुकीचं आहे. देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो असू नयेत किंवा देवतांच्या मूर्तीसमोर सुद्धा कधीही पूर्वजांचे फोटो नसावेत. तुमची झोपण्याची जी खोली असेल किंवा स्वयंपाकघर असेल तिथे सुद्धा पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो लावणं टाळावं. आता काही जण काय करतात की मृत व्यक्तींचे फोटो, जे त्यांचे आई वडील असतील, सासू सासरे असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्यांच्याबद्दल मनात प्रेम असतं, आदर भावना असते, मान्य. पण मृत व्यक्तींचे फोटो हे आदरासाठी असतात, पूजेसाठी नाही. त्यामुळे त्यांची पूजा केली जात नाही. त्यांना देवाप्रमाणे रोज धूप दीप लावणं गरजेचं नाही. हो, पण अमावस्या असेल किंवा पितरांची जी तिथी आहे त्या तिथीला, तसंच पितृपक्षात सुद्धा श्राद्ध पक्ष करणं गरजेचं आहे. श्राद्ध तर्पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषही दूर होतो. फोटो लावताना मनात श्रद्धेचा भाव ठेवा.